नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि शेळीपालक मित्रांनो, मी डॉक्टर महेंद्र वामन आपल्या शिवशंभू गोट फार्मवरून आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असतो. तर आज आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करत आहे. तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसायामध्ये शेळ्यांना मांजरी येणे हा मोठ्या प्रमाणात प्रकार वाढलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शेळ्यांच्या कानाखाली किंवा शरीरावर कुठेही मांजरी येत असते. तर मांजरी म्हणजे काय असतं, तर मित्रांनो अशी मोठी गाठ असते, याच्यामध्ये थोडी लूज असते, ती असं तोंड पडतं तिला. तर काय करायचं आहे मित्रांनो, आपल्या शेळीला जर अशा प्रकारची मांजरी आली तर आपण बाजारामध्ये आपल्याला विविध प्रकारचे आयुर्मॅक्टिन इंजेक्शन मिळतात. तर मित्रांनो, सगळ्यात बेस्ट आणि मांजरीसाठी म्हणा किंवा शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात उत्तम असं आयुर्मॅक्टिन म्हणजे ड्युरामेक्ट, जेनेक्स कंपनीचं ड्युरामेक्ट हे इंजेक्शन येतं. याच्यामध्ये ड्युरामॅक्टिन कंटेन आहे. तर मित्रांनो, हे इंजेक्शन जर मोठी शेळी असेल तर 1.5 ml आणि शेळीचं वजन थोडं कमी असेल तर 1 ml आपल्याला देता येते. तर मित्रांनो, हे इंजेक्शन आपल्याला वेगळ्या वेगळ्या कंपनीचे येतं ड्युरामॅक्टिन कंटेननुसार. तर याच्यामध्ये आपण इंजेक्शन आणल्यानंतर आपल्याला रूट बघायचं आहे. त्याच्यावर जर फक्त SC असं लिहिलेलं असेल तर आपल्याला सबकटच द्यायचं आहे. ते शक्यतो आयुर्मॅक्टिन हे सबकटच दिले तर त्याचा रिझल्ट चांगला येतो. तर मित्रांनो, असं हे आयुर्मॅक्टिन शेळ्यांना 1-1.5 ml द्यायचं मांजरी आलेल्या. याच्यानंतर एक 4-5 दिवसामध्ये ती मांजरी फुटती, व्यवस्थितरित्या ती साफ करून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला एक कुठलाही ते जखमेवर मारायचा स्प्रे मारायचा आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमचे शिवशंभू गोट फार्मच्या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.